मोबाईल मोबाईल ओ मॅडम सर इकडे लक्ष छोटू छोटू मोबाईल 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 जरा पुढे नको टाकू मोबाईल छोटू थोड़ा बाजू में सर सर थोड़ा आगे प्रणीत सर का माणूस ठेवल्यामुळे तुम्ही प्रगती करायला नाही मैडम 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 थोड़ा आगे आ जाओ मोबाइल हाँ हाँ लगा ये लो फोड़ा लो फोड़ा काका थोड़ा मागे अरे मग आता तुझा व्हिडिओ आला बघ मला एक तर उभं राहून जागा दिली तर तुम्ही बसले खाली तुमच्यासाठी मी खाली बसलो छत्री वर प्रेम बिचारा प्रेम विराग मधुमालती यांच्या त्या कार्यक्रमाचा शुभारंभच माझ्या हस्ते झालाय आणि विरागला मी जवळजवळ गेली 90 सालापासून बघतो म्हणजे आज जवळजवळ 34 वर्ष झाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये एका टोकाचं जाऊन काम करण्याचे विरागचं काम आहे आणि त्यांनी 1 लाख झाडं लावण्याचं मनोदय व्यक्त केलंय आणि ते चालत चालत जाताना म्हणजे राजस्थान परत ते चालत जाणार आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी जिथं मुक्काम असेल त्या ठिकाणी झाडं लावणार त्या परिसरामध्ये त्यांनी उद्देश ठेवलेला आहे आणि तो सफल होईल असा माझा विश्वास आहे। हे बघा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक सर्वांना आवाहन केलेलं आहे की एक पेड़ अपने माँ के नाम। आता खरं म्हणजे आपल्या पुराणामध्ये शास्त्रा वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे की पूर्वजांच्या जे घरामध्ये एखादं जर म्हणजे सिनियर जर निधन झालं त्याच्या नावाने एक झाड लावा असे एक संकेत आहे आणि आपल्या आईच्या नावाने एक झाड लावलं तर निश्चितपणे एक प्रकारचे त्या झाडावर पण प्रेम राहील आणि आईची आठवण पण राहील। मी तर सुदैवानं तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं 95 साली मी वनमंत्रीच होतो म्हणजे वृक्षांचा वेळ तर मला पूर्वीपासूनच 95 जरी मी वनमंत्री होतो ते 90 साली साधारणपणे 20,000 झाडं त्याला मी आमच्या शेतावर लावली आहेत। आता ती संख्या साधारणपणे 40,000 गेली। एकूणच नवी मुंबई महानगरपालिकेला साजेसच एक काम नवी मुंबईचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम घडत आहे। सगळ्याच पर्यावरणाचा समतोल राखणं किंवा मी वारंवार म्हणतो त्याप्रमाणे शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता वृक्षारोपण या सर्व बाबतीमध्ये नवी मुंबई ही अन्य महाराष्ट्रातल्या महापालिकेच्या पेक्षा एक पाऊल पुढे आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये तुम्हा सर्वांचा म्हणजे हे फक्त लावून नाही तर त्याला प्रसिद्धी ती प्रसिद्धी फक्त म्हणजे काय जे सहभाग झाले त्यांच्यासाठी नाही लोकांना अजून त्याच्यातून मेसेज मिळावा की बाबा अशा प्रकारची वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुम्ही सोशल मीडिया यामध्ये फार मोठा
सहभाग घेतात ही बाब आनंदाची आहे. आता वृक्षारोपणाचा महत्त्व स्वच्छ भारतचा एक आज नवीन एक आपला अध्याय म्हणता येईल. 10 वर्ष आज पूर्ण होतात 2 ऑक्टोबरला. आणि स्वच्छ भारत ह्या देशामध्ये ही एक मिशन म्हणून एक आपण सगळ्यांनी पुढे आणलं. आणि खरोखर आनंद आहे की आपलं शहर तर खूप पुढे गेलो आपण देशामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये सुद्धा 1 नंबरला आपण आहोत. आज आपण हा कार्यक्रम घेतला की 2 उद्दिष्ट ठेवले की 14 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हा नवीन कॅम्पेन हे स्वच्छ भारत अंतर्गत सुरू झाला. आणि त्याचा एक भाग म्हणून एक पेड माँ के नाम आपल्या आईच्या नावाने एक झाड लावणे आणि त्याचं समृद्धी आपल्या जीवनामध्ये आई जशी समृद्धी आणते तसेच आपल्या जीवना ह्या धरती मातेच्या आणि याच्यामध्ये समृद्धी येऊ शकते. आणि हाच संकल्प ठेवून आपण आज या कार्यक्रमाची शुभारंभ केला. आज या कार्यक्रमाबरोबरच आपण दुसरा एक कार्यक्रमाचं केलं तर मालती आणि विराग हे दोघे जण आहेत आपल्या नवी मुंबईपासून सुरू तिथून पायी चालणारा 100 दिवस आणि राजस्थान पर्यंत जाणार आहेत. आणि त्यांनी जवळजवळ 1000 वृक्ष या अख्ख्या याच्यामध्ये लावण्याचा 1 लाख वृक्ष लावण्याचा संकल्प केलाय. ह्या संकल्पामध्ये सुद्धा आज संकल्पाची पूर्ती होईल असंच आजचं वातावरण आहे. आपण जर बघितलं तर आपण ज्यावेळेस वृक्षारोपणाला आलो त्याच्या अगोदर एक थोडा पाऊस झाला. एक शुभ संकेत आपण याला मानतो आपल्या याच्यामध्ये. आणि निश्चितपणे त्यांचं जे ध्येय आहे ते सुद्धा साध्य होईल. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आज असे की एक सामाजिक जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपलेली आहे. आपण आपल्या पूर्वजांकडून काहीतरी स्वीकारलं म्हणून आज आपण इथे उभे आहोत. आपले जे पुढचे जनरेशन आहेत ते ह्या जनरेशनसाठी सुद्धा आपल्याला एक सामाजिक दायित्व म्हणजे एक म्हणतो माझी वैयक्तिक जबाबदारी आहे, एक संस्था म्हणून एक जबाबदारी आणि एक समाज म्हणून सुद्धा एक जबाबदारी आहे. तर ह्या तिन्ही जबाबदाऱ्या जर आपण मला वाटतं प्रामाणिकपणे पार पाडल्या तर निश्चितपणे जे पुढलं येणारं जनरेशन आहे भावी पिढी आहे त्या भावी पिढीला सुद्धा की आपण काहीतरी त्यांच्यासाठी खूप चांगलं करून ठेवलं होतं हे सुद्धा ते खूप आनंदाने आणि आत्मविश्वासाने सांगतील. आज जगामध्ये आज आपण बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंगचे जे आहेत आपल्याला नुकसान फायदे सगळ्यांपुढे आहेत. मी त्याच्याबाबत जास्त वाच्यता करणार नाही. आपण सगळे एक्सपिरियन्स पण करतो त्याचे अनुभवतोय. आणि ह्या जगामध्ये आज जे तापमान वाढण्याचं जो प्रमाण आहे तापमान वाढणे याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. म्हणजे आपलं वृक्षावर लागवड होईल, आपली क्रयशक्ती कमी होणार आहे, आपलं अन्नधान्याचं प्रोडक्शन कमी होणार आहे, पूर आणि दुष्काळाची परिस्थिती वाढणार आहेत. त्यामुळे एकूणच ह्या सगळं वातावरणाच्या बदलामुळे होणारे सगळ्या क्षेत्रावरचे परिणाम हे भयानक आहे आणि ते थांबवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि ही क्षमतेचं जर आपण मला वाटतं प्रत्येकाने हे केलं जागृत झाली तर निश्चितपणे हे आपण थांबवू शकतो असा मला आत्मविश्वास आहे.